हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण पर्सेंटेज नावाचा टॉपिक स्टार्ट केला होता. ठीक आहे, त्या चॅप्टर मध्ये आपण म्हणजे तो चॅप्टर आपण बेसिक पासून घेणार आहे. म्हणून आपण सुरुवातीला फ्रॅक्शन कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तो एकदम बेसिक पार्ट घेतला होता. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट घ्यायचा आहे. काय होतं की काही क्वेश्चन हे फ्रॅक्शन सॉल्व्ह होतात, काही क्वेश्चन फ्रॅक्शन सॉल्व्ह होत नाही. मग जे क्वेश्चन फ्रॅक्शन सॉल्व्ह होत नाही त्यांना आपण डिवाइड केलं होतं. ठीक आहे, त्याच्या पुढचा पार्ट आज आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. बघायचं आहे का आपल्याला कोणते कोणते मेथड आहेत किंवा कोणते कोणते शॉर्टकट आहेत की जे आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण ऑप्शन नुसार पण जाऊ शकतो किंवा बेस सेम असल्यावर काय करायचं युनिट प्लेस न पण जाऊ शकतो किंवा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन पण करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा बघू आपण की ऑप्शन नुसार कसं जायचं. काय ना एवढे इतके सारे क्वेश्चन लक्षात राहत नाही म्हणून मी काही क्वेश्चन घेऊन आलेले आहे. बघा समजा x square percent of 850 is equal to 544. x square percent of 850 is equal to 554. त्याने ऑप्शन पण दिलेले. काय काय ऑप्शन दिले बघा 8 64 4096 त्याच्यानंतर √8 आणि हे किती येतं 512. ठीक आहे, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. तर बेसिक न जाऊ कसं जावं लागतं. म्हणजे मी काय करणार आहे x स्क्वेअर अपॉन 100 इंटू 850 इज इक्वल टू 554. हे 0 0 कॅन्सल. हे 10 इकडे गेले म्हणजे 554 इंटू 10 डिवाइडेड बाय 85 आणि हे झालं x स्क्वेअर. कितीने डिवाइड करावं लागेल याला 17 17 5 85 17 3 51 17 दुनी 34 5 दुनी 10 32 दुनी 64. x स्क्वेअर ची व्हॅल्यू 64 आहे तर x ची व्हॅल्यू किती आली आहे 8. ठीक आहे, मग ऑप्शन मध्ये बघा की 8 व्हॅल्यू कुठे आहे. ठीक आहे, हे झालं इथं समजतं. हे झालं बेसिक न. आता मी सांगतो शॉर्टकट. एक लक्षात राहू द्या की एक्झाम मध्ये काय असतं x नसतो, क्वेश्चन मार्क असतो. क्वेश्चन मार्क स्क्वेअर 850 इज इक्वल टू 544 असा क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये. म्हणजे क्वेश्चन मार्क असतो x च्या जागेवर. मी त्याला काय कन्सिडर केलं x कन्सिडर. आता काय करायचं ना की ऑप्शन नुसार कसं मला सांगा. हा आपला बेस आहे, त्याचं 50% किती येतं 425. त्याचं 50% म्हणजे x स्क्वेअर ची व्हॅल्यू हे किती झाले 50% आणि हे किती आहे 100%. म्हणजे x स्क्वेअर ची व्हॅल्यू 50 आणि 100 च्या मध्ये असली पाहिजे, कारण 425 पेक्षा ही व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे 425 आणि 544 म्हणजे 50% आणि 100% च्या मध्ये. मग ऑप्शन मधून असा नंबर शोधून काढायचा की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर तो ह्या रेंज मध्ये येईल. मग 512 चा स्क्वेअर येतो का रेंज मध्ये नाही. हा पण नाहीये, हा नाहीये आणि हा का नाही. तर √8 चा स्क्वेअर किती आला 8 आहे का रेंज मध्ये नाही. मग 8 चा स्क्वेअर 64 यांच्या रेंज मध्ये येतो का येतो. म्हणजे आन्सर किती झालं समजतं हे. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. (73% of x is equal to 3670.44) आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, 6708 5509 5028 त्याच्यानंतर 4500 आणि 4128 हे त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, आता बघा पहिले आपण काय करू बेसिक न सॉल्व करू. ठीक आहे, पण मी सॉल्व करण्याच्या पहिले तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन सॉल्व करा आणि परत व्हिडिओ प्ले करा. मग बघू की तुमची मेथड आणि माझी मेथड बरोबर येते का. ठीक आहे, चला करा बरं सॉल्व. बघा आता लक्षात घ्या तुम्ही काय केलेला 73/100 into x is equal to 3670.44. हे 100 इकडे आले म्हणजे 367,044. ठीक आहे, डिवाइडेड बाय 73 is equal to काय आलं x. ठीक आहे, आता बघा हे कॅल्क्युलेशन मध्ये कमी जास्त किंवा हे नंबर्स मध्ये थोडं तुम्ही समजून घ्या काय आहे.
आता तुम्ही काय करणार की याला 73 प्राईम नंबर आहे, ठीक आहे, इतके तर पाडे पाठ नाहीत आपल्याला, ठीक आहे. मग काय करायचं की आपण समजा युनिट प्लेसचा विचार केला, 3च्या पाड्यामध्ये 4 कधी येतं, 3 8 24, 8 8 8 3 ठिकाणी. मग हे कॅल्क्युलेट करणं खूप अवघड जाईल आपल्याला. असे काय करायचं की ऑप्शन नुसारच सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं की ह्या रेंज मध्ये x ची व्हॅल्यू कन्सिडर करायची, जे की ह्या रेंज मध्ये असली पाहिजे, ह्या रेंज मध्ये असली पाहिजे, किंवा ऑप्शन मध्ये घेतली तरी पण चालते. दोन गोष्टी, एक म्हणजे ती ह्या रेंज मध्ये पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तिचं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं झालं पाहिजे. समजा मी काय केलं की x ची व्हॅल्यू 5000 घेतली, तुम्ही 4987 घेऊ शकता, 5238 घेऊ शकता. कोणत्या रेंज कोणती, सर्वात लहान नंबर हा आहे आणि सर्वात मोठा नंबर आहे, ह्या दोघांच्या मधला कुठलाही नंबर तुम्ही घेऊ शकता, ती झाली त्याची रेंज. पण याचे कॅल्क्युलेशन आपल्याला अवघड जाणार आहे. 5000 एकदम कॅल्क्युलेशन सोपे, म्हणून मी x ची व्हॅल्यू किती घेतली, 5000. 5000 पेक्षा जास्त पण ऑप्शन आहे आणि 5000 पेक्षा कमी पण आहे. मी x ची व्हॅल्यू 5000 ठेवली, मग हे किती झालं, 73% ऑफ 5000 इज इक्वल टू 3670.44. मग किती तर बघा हे 5 3 15 आता 35 आणि 36 50. म्हणजे जर मी x ची व्हॅल्यू 5000 ठेवली तर त्याचा आन्सर किती आलं, 3650. आणि हे 3650 पेक्षा जास्त आहे, म्हणजे उत्तर 5000 पेक्षा जास्त. पण याला 5000 पेक्षा जास्त म्हणजे हे दोन तर कॅन्सल झाले. पण एक लक्षात घ्या, हे 3650 आहे, 3670 आहे, फक्त 20 न जास्त आहे, म्हणजे उत्तर 5000 पेक्षा जास्त आणि त्याच्या एकदम जवळ, म्हणजे कोणतं झालं, 5028. समजतं हे. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ. समजा x% of 1080 is equal to 388.8, आणि त्याने ऑप्शन दिलेले आपल्याला 60, त्याच्यानंतर 48, 45, त्याच्यानंतर 50 आणि हा 80. ठीक आहे. आता बघा की पहिल्यांदा आपण बेसिक न सॉल्व करू. x% डिवाइडेड बाय 100 into x% डिवाइडेड बाय 100 into 10803888.8, हे दोन 100 इकडे आले, 388.8 into 100 into 100 डिवाइडेड बाय 1080 is equal to x square. मग हा 0 कॅन्सल आणि हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल आणि हा 0 कॅन्सल. असं नसतं होत, नाही तर काहीतरी शोध लावून ठेवतात. हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा डेसिमल कॅन्सल. किती डिवाइड केलं, 12 9 108, 12 3 36, किती उरले, 36 म्हणजे 2 24, 12 2 24 आणि 12 चौक 48. एक्स स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं किती आलं, 324 चं 18, हे 10 आणि हे किती आले 3, 3 सका 18 7, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 7. हे झालं बेसिक. पण आपल्याला बेसिक न सॉल्व करायचं नाही, आपल्याला काय करायचंय ना की शॉर्टकट यूज करायचा. मी जर सांगितलं की ह्या रेंज मध्येच आपल्याला व्हॅल्यू शोधायची, ह्या रेंज मध्येच असली पाहिजे. समजा मी काय केलं की x ची व्हॅल्यू 50 घेतली, कारण सोपं आहे. 50 पेक्षा कमी, 50 पेक्षा जास्त सगळे आहे, आणि 50 चे कॅल्क्युलेशन पण सोपे. x ची व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे हे किती झालं 50%, 1/2, हे 50% आणि हे झालं 1080. बे दुनी 4, म्हणजे हे तर 270. 270 पेक्षा जास्त म्हणजे 50 पेक्षा जास्त, 50 पेक्षा जास्त म्हणजे हे कॅन्सल, हे कॅन्सल आणि हे कॅन्सल. पण बघा 270 पेक्षा ही व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे. कितीला जास्त आहे, 118 ला जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे जास्त डिफरन्स नाहीये, म्हणजे उत्तर 50 पेक्षा जास्त, त्याच्या जवळ, म्हणजे आन्सर किती असलं पाहिजे. समजतंय. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ. (44% of 1800 minus x square is equal to 308), आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहे 484, त्यानंतर 22,
576 169 आणि 84. ठीक आहे. आता तुम्ही करा बरं सॉल्व हे क्वेश्चन. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे, सॉल्व करा आणि मग आन्सर चेक करा, मेथड चेक करा. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. ठीक आहे, 44% म्हणजे किती झाले? 44 डिवाइडेड बाय 100 into 1800 minus x square is equal to 308. ये दोन झिरो कॅन्सल, हे दोन झिरो कॅन्सल. किती आलं? 18 चौक 72, कॅरी किती आली? 7. 18 चौक 72, 72 आणि 7 792 minus x square is equal to 308. हे प्लस इकडे आलं मायनस x square ची व्हॅल्यू किती येते बघा? हे 4, हे 8 आणि हे 4. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली? 22. x ची व्हॅल्यू किती आली आहे? 22. समजतंय हे? ठीक आहे. आता बघा हे झालं बेसिक. आता याला मी असं सांगतो सरळ ऑप्शन नुसारच द्यायचा. कसं द्यायचं ऑप्शन नुसार हे लक्षात घ्या. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर हे किती अंकी संख्या असणार आहे? 3 अंकी, 3 डिजिट नंबर. कारण 1800 तर 50% किती येतं? 900. 900 पेक्षा ठीक आहे हे 44% म्हणजे 900 पेक्षा कमी म्हणजे 3 डिजिट आहे. ठीक आहे. मायनस याची व्हॅल्यू माहिती नाही. इज इक्वल टू किती आहे? 308. हा पण किती डिजिट आहे? 3 डिजिट. हे 3 डिजिट आहे, हे 3 डिजिट आहे. म्हणजे हा पण किती असला पाहिजे? 3 डिजिट किंवा त्याच्यापेक्षा कमी. मग ऑप्शन मधून असा नंबर शोधून काढायचा की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर तो 3 डिजिट येईल किंवा त्याच्यापेक्षा कमी येईल. याचा स्क्वेअर किती येतो? 4 डिजिट. याचा स्क्वेअर किती येतो? 5 किंवा 6 डिजिट. याचा स्क्वेअर ठीक आहे 5 किंवा 6 डिजिट. याचा स्क्वेअर किती येतो? 3 डिजिट. याचा स्क्वेअर जास्त. म्हणजे आन्सर किती झालं? 22. डायरेक्ट ऑप्शन. समजतं? बघा तुम्हाला लगेच समजणार नाही. तुम्हाला याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल मग तुम्हाला ते समजणार आहे. ठीक आहे. 4-5 क्वेश्चन ठीक आहे सॉल्व करून किंवा फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला ते समजणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत त्याची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ठीक आहे. आता हे बघितलं आपण ऑप्शन नुसार. आता काय असणार आहे की असे काही क्वेश्चन असतात की ज्याच्यामध्ये बेस सेम दिलेला असतो. असे काही क्वेश्चन असतात की ज्याच्यामध्ये काय केलेलं असतं? बेस सेम दिलेला असतो. बघा एक एक्झाम्पल बघा. 59% of 600 plus root x is equal to 52% of 300 plus 38% of 600. आणि त्यांनी आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहे. 800 750 900 700 आणि 1000 700. त्यांनी हे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. आता ठीक आहे बघा लक्ष द्या. हा बेस 600 हा बेस असतो. हा 600 हा 300 आणि हा 600 हा झाला बेस. काय असतं काही काही क्वेश्चन मध्ये त्यांनी असं दिलेलं असतं की त्याचा बेस सेम होऊ शकतो अशा व्हॅल्यू दिलेल्या असतात. ठीक आहे. मग आता हे 600 आहे 300 आहे 600 त्याचा बेस आपण किती करू शकतो? 600. मग मी काय केलं याला 600 करायचं म्हणजे 2 न मल्टिप्लाय तर याला 2 न काय केलं? डिवाइड केलं. ठीक आहे. मग हे किती झालं? 59% ऑफ 600 प्लस रूट x इज इक्वल टू हे किती येतं? 26% ऑफ 600 प्लस 38% ऑफ 600. यांची ऍडिशन 8 आणि 6 14 1 64% ऑफ 600 इज इक्वल टू रूट x. हे प्लस तिकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस 59% ऑफ 600. बेस कसा आहे? सेम. मग याचं सबट्रॅक्शन. तर रूट x ची व्हॅल्यू किती येते मग? 5% ऑफ 600 म्हणजे ती झाली 30. मग x ची व्हॅल्यू किती आली? 900. का 900? कारण हा याचा स्क्वेअर केला आणि हा रूट इकडे गेल्यानंतर स्क्वेअर म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 900. समजतं हे? आता बघा याला काय करायचं ना की तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन करायचं. स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं नाही. आपली बोर्डाची एक्झाम नाहीये. जेवढे जास्त स्टेप म्हणजे तेवढे जास्त मार्क. बोर्डाची एक्झाम नाहीये.
ठीक आहे, आपल्याला फक्त फायनल आन्सर पाहिजे. आता ते शॉर्टकट न कसं करायचं, हे किती केलं आपण 26% ऑफ 600, 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय. आता ओरली करा ना, आपला बेस किती झाला 600. मग हे 38 आणि हे 26 म्हणजे किती झाले 64, मधून हे किती गेले 59 म्हणजे किती आलं ते 5% ऑफ 600. ही व्हॅल्यू कोणाची झाली रूट x ची. मग x इज इक्वल टू हे किती आलं 30, त्याचा स्क्वेअर किती आलं 900. त्याचा आन्सर किती आलं 900. हे 30 झालं. मग हा रूट तिकडे गेल्यानंतर ठीक आहे 900. समजतं हे, ठीक आहे. बरं, आता ह्या क्वेश्चनला आपण ऑप्शन नुसार पण जाऊ शकतो. ह्या क्वेश्चनला आपण ऑप्शन नुसार पण जाऊ शकतो. कसं बघा, मी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, दोघांची ऍडिशन केली, त्याच्यामधून हे मायनस केलं, तर रूट x इज इक्वल टू असा काहीतरी नंबर येईल तुम्ही सॉल्व्ह केल्यावर. तर x इज इक्वल टू काय असेल त्या नंबरचा स्क्वेअर असेल. म्हणजे x ची व्हॅल्यू असा नंबर असली पाहिजे की ज्याचा स्क्वेअर आहे, किंवा x ची व्हॅल्यू अशी असली पाहिजे की ज्याचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. समजतं, ठीक आहे. ऑप्शन मध्ये बघा की स्क्वेअर रूट कोणाचं घेता येतं, 850 नाही, 750 नाही, येतं नाही, 1000 चं क्यूब रूट घेता येतं, स्क्वेअर रूट नाही घेता येत. म्हणजे आन्सर किती झालं 900. एकदम सोपं. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. 83% of 800 plus x is equal to 28% of 3200 minus 13% of 1600. ठीक आहे. चला तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ते क्वेश्चन सॉल्व करा आणि मग परत ठीक आहे आपण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ रिझ्यूम करून त्याचा आन्सर बघा. ठीक आहे, चला करा पुढे व्हिडिओ पॉज आणि करा सॉल्व. बघा आता लक्ष द्यायचं, किती आले आन्सर 24. ठीक आहे, बघा हे 3200, हे 1600, 800 कोणता पण बेस घेऊ शकता, तुमची मर्जी. ठीक आहे, पण सोपं जाईल आपल्याला असं घ्यायला पाहिजे. तुम्ही 800 बेस ठेवला, तुम्ही बेस किती घेतला 800. मग याला 800 करायचं म्हणजे 4 ने डिवाइड, त्याला 4 ने मल्टिप्लाय. ठीक आहे, याला 800 करायचं म्हणजे 2 ने डिवाइड, त्याला 2 ने मल्टिप्लाय. 28 112, 28 चौक 112, पाडेपाठ करा. ठीक आहे, हे 13 26. मग 112 मधून 26 गेले म्हणजे किती टक्के आले 86. याच्यातून हे 83 गेले म्हणजे किती राहिले 3%. x is equal to 3% of 800. x ची व्हॅल्यू किती आली 24. मी परत सांगतो, याला 4 ने डिवाइड केलं ते आलं 800, कारण बेस आपला 800 आहे. याला 4 ने मल्टिप्लाय 112, हे 2 आणि 2 ने डिवाइड म्हणजे बेस झाला 800, 13 26. 112 मधून 26 गेले 86, हे प्लस केल्यानंतर मायनस 3%, म्हणजे आन्सर किती आलं 24. समजतं, ठीक. हे होतं बेस सेम नुसार. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं की ऑप्शन नुसार कसं जायचं, युनिक प्लेस ला कसं सॉल्व्ह करायचं. एक साधं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी म्हणलं 28% ऑफ 9800 प्लस 34% ऑफ 8700. आता हे सॉल्व करायचं. तुम्ही कसं करणार, 28 divided by 100 into 9800 plus 34% of 8700. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0, हे 2 0, हे 2 0. आता हे 28 into 98 plus 34 into 87. हे किती येतं बघा 8 8 64, 4 आलं. हे किती येतं 7 4 28, 8 आलं. मग हे 8 आणि 4 12, म्हणजे शेवटी किती आले पाहिजे 2 आले. समजतं काय केलं, हे आता इतकं स्टेप घ्यायचे नाही, इथे कॅल्क्युलेशन. हे 8 8 8 64. ठीक आहे, 7 चौक 28, 8 आणि 4 12, म्हणजे युनिट प्लेसला किती आलं पाहिजे 2. मग एक एक्झाम्पल घेऊ आपण, मग समजलं.
78% of 8340 minus 54% of 8760 is equal to what? आणि त्याने आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 1744.8 1780.2 2773.4 1588.3 1729.4 ठीक आहे आता करा बरं सॉल्व तुम्ही ठीक आहे व्हिडिओ पॉज करा सॉल्व करा आणि मग आपण आन्सर बघू काय आहे बघा आता लक्ष द्या किती आलं बरं हे 8 चोक 32 ठीक आहे किंवा 78 हे पर्सेंट आहे हे 8 चोक 32 म्हणजे असा काहीतरी नंबर येणार आहे बरोबर आहे हे पर्सेंटेज म्हणजे डिवाइडेड बाय 0 आहे बघा into 8340 शून्य शून्य कॅन्सल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आलं पण इथं डिवाइडेड बाय 10 आहे म्हणजे इथं काय आला पाहिजे डेसिमल आला पाहिजे इथं पण 54% आणि 87600 कॅन्सल सायचो 24 हे असं आलं ठीक आहे पण इथं एक 0 असल्यामुळे इथं काय डेसिमल आणि इथं काय असेल मायनस मग हे 2 मधून 4 गेले तर किती येतात 8 शेवटी किती आलं 8 आलं समजतं हे ऑप्शन मध्ये बघा कुठं आहे इथंच आहे म्हणजे आन्सर किती झालं 1744. मी परत सांगतो काय केलं हे 8 चोक 32 2 आले ठीक आहे 6 चोक 24 4 आले 2 मधून 4 गेल्यानंतर 8 येतात मी समजा म्हणला 82 मधून मी 34 मायनस केले तर 2 मधून 4 आले तर आपण 8 लिहितो ठीक आहे समजतं म्हणून इथे किती आले 8 ठीक आहे म्हणजे युनिट प्लेसला किती आले शेवटी किती आलं पाहिजे 8 बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण 82% of 6759 plus x is equal to 7560 ठीक आहे बघा आता याचे ऑप्शन पण त्यांनी दिलेले आहेत काय करू पहिल्यांदा इझी वाला क्वेश्चन घेऊ थोडासा टफ घ्यायचा आपल्याला पण नंतर घेऊ पहिल्यांदा एकदम इझी वाला क्वेश्चन घेऊ ठीक आहे 74% of 259 plus question mark is equal to 555 ठीक है मैंने ऑप्शन दिलेले 343.47 373.48 379.28 363.34 289.48 ठीक है चला करा बरं तुम्ही सॉल्व व्हिडिओ पॉज करा आणि हे सॉल्व करा ठीक आहे किती येतं आन्सर ठीक आहे बघा आता मी सांगतो किती येतं आन्सर हे लक्षात घ्या हे 74 into 259 divided by 100 आलं हे 9 चोक 36 हे दोन म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन असं आलं 9 चोक 36 हे दोन झिरो म्हणून इथं काय आलं डेसिमल आलं आणि हे प्लस इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार ठीक आहे इथं किती आले 6 मग हे डेसिमलला डेसिमल इथं काय झालं 0 हे किती आलं 4 इथं डेसिमल असा नंबर येईल म्हणजे शेवटी किती आलं पाहिजे 4 त्याचा आन्सर किती आलं 363.34 परत सांगतो काय केलं 74 divided by 100 9 चोक 36 असा मल्टिप्लिकेशन हे दोन झिरो असल्यामुळे तर डेसिमल दिला हे प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस मग शून्यातून 6 गेले 4 हे डिजिट माहित नाही आपल्याला पण कॅल्क्युलेट नाही करायचं एकच कॅल्क्युलेट करायचं 4 म्हणजे आन्सर आलं 363.34 समजतं हे बघा सर असं पण होऊ शकतं ना की शेवटी 4 इथं 4 येऊ शकतं ना ठीक आहे मग बघा ते एक्झाम्पल घेऊ ठीक आहे 4 काय फक्त एकाच ठिकाणी असेल असं नाही दुसरीकडे पण येऊ शकतं ते पण बघू आपण कसं सॉल्व्ह करायचं बघा 82% of 6759 plus
x is equal to 7560. आता त्याच्यात ऑप्शन दिलेले 2018.39, 2017.62, 2115.32, 2109.82 आणि 2219.37. आता ऑप्शन दिलेले. आता आपण कसं सॉल्व्ह करणार? ठीक आहे, परत काय केलं मी? हे 82 into 6759 divided by 100. किती आलं? 9 दुनी 18. ठीक आहे, हे त्यांचं मल्टिप्लिकेशन हे 0 असल्यामुळे इथं काय येईल? डेसिमल. जसं आता आपण सॉल्व्ह केलं. हे प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजे असा काहीतरी नंबर येणार आहे. हे नंबर इथे किती असतील? 8, 7560 हे 00 आणि असा काहीतरी नंबर येणार आहे. इथं डेसिमल आणि इथे किती आले? 8. ठीक आहे, हे काय केलं? 10 मधून 8 गेले 2. हे असं झालं आणि हे इकडे सॉल्व्ह केलं. ठीक आहे, ऑप्शन मध्ये बघा शेवटी 2 कुठे आहे? इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. 3 ठिकाणी युनिट प्लेसला सारखं आलं, शेवटी सारखं आलं. ठीक आहे, मग बघा आता बघा लक्षात. आता काय करायचं की आपण काय केलं? हा डिजिट कॅल्क्युलेट केला, त्याच्या शेजारचा हा कॅल्क्युलेट करू. कारण इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं 6 आहे, वेगवेगळे आहेत ना. मग आपण हा कॅल्क्युलेट करू. सोपं आहे. कसं कॅल्क्युलेट करणार त्याला? बघा, हे 6759 into 82 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे 9 दुनी 18 जे आपण इथं लिहिले आहे. ठीक आहे, 9 दुनी 18. ठीक आहे, आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 8 72 आणि 5 दुनी 10. 72 आणि 10 82 आणि कॅरी 83. कॅरी किती आले? 8. आता पुढचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. ठीक आहे, कारण इथं काय आलं? डेसिमल, म्हणजे इथला डिजिट किती आला? 3 आला. हे 2 आणि हे किती आले? ठीक आहे, सॉरी, हे किती आले? 6. मग बघा कुठं आहे? 328262 म्हणजे आन्सर किती झालं? 2017.62. मी रिपीट सांगतो. बघा आपण काय केलं? हे 9 दुनी 18 हा एक कॅल्क्युलेट केला, तर युनिट प्लेसला 2 आलं, 2 3 ठिकाणी. म्हणून आपण याच्या शेजारचा पण कॅल्क्युलेट कसा केला? कसा केला? यांचं मल्टिप्लिकेशन 9 दुनी 18, 1 कॅरी, 5 दुनी 10, 8 9 72, 10 82 ने 83, 3 आले. हे 3 आणि 0 38 गेलं म्हणजे किती आलं? 60 62 आणि झालं त्याचं आन्सर. ठीक आहे, मी परत सांगतो, 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करून कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. तुम्हाला भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही किती जरी व्हिडिओ बघितले, काही जरी केलं, तरी तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. तुम्ही व्हिडिओ बघून बघून काय होणार आहे? जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस बघा, आपल्याला जर पोहायचं असेल तर पाण्यात उतरावंच लागतं. तसं जर आपल्याला परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिस करावीच लागेल. ठीक आहे, हे बघितलं आपण युनिट प्लेस पर्यंत. आता काय असतं की काही काही क्वेश्चन काय की अप्रॉक्सिमेटली एकदम फास्ट होतात. बघा 59% of 6180 minus plus 21% of 3940. आता याचे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. 4023.9, 3829.6, 4873.6, 4473.6, 3528.2. आता काय आहे ना की आपण डायरेक्ट करू शकतो किती आले? 8 9 72 2. ठीक आहे, 4 1 4. तर हे 0 0 काय झालं? कॅन्सल. 4 आणि 2 6 युनिट प्लेसला, पण 6 3 ठिकाणी. आता मी ठीक आहे याच्या शेजारचा पण कॅल्क्युलेट करू शकतो, याच्या शेजारचा पण करू शकतो, पण मला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, याचं करावं लागेल आणि मग मी तो सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये टाइम नाही लागला. समजतं? मग असं नाही करायचं. काय करायचं? अप्रॉक्स कॅल्क्युलेशन करायची. कसे? हे जे 59 आहे याला मी काय करू शकतो? 60% अप्रॉक्सिमेट हा नंबर वाढवला तर हा कमी करायचा 6000. एक नंबर वाढवला तर हा कमी करायचा. तर वाढवताना पण रेंज मध्ये वाढवायचा. 59 ला मी 60 घेऊ शकतो, 70 नाही घेऊ शकत.
आणि 680 ला 6000 घेऊ शकतो, 5000 नाही घेऊ शकत. मग काय केलं की हा काय केला मी कमी केला आणि हा नंबर सॉरी हा वाढवला तर हा कमी केला. इथं पण याला मी काय केलं 20% आणि याला किती घेतले 4000, हा कमी केला तर हा इन्क्रीज केला. मग हे किती झालं 3600 आणि हे किती झालं 800, म्हणजे किती झालं 4400. मग अप्रॉक्सिमेट 4400 च्या जवळ कोण आहे 4473.64473.6 म्हणजे आन्सर किती झालं 4473. समजतं. बघा मी परत सांगतो, मी हा नंबर कमी केला हा वाढवला, हा ठीक आहे कमी केला तर हा इन्क्रीज केला, रेंज मध्ये केला. त्याचा आन्सर 4400 त्याच्याबरोबर घ्या. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. (23.25% of 2330 is equal to question mark). आणि त्याचे आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहेत 541.725, 525.625, 512.335, त्याच्यानंतर 598.235, 615.735 हे त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. आता बरोबर सॉल्व तुम्ही किती येते आन्सर सांगा. व्हिडिओ पॉज करा, हे सॉल्व करा आणि मग ठीक आहे आपण आन्सर टॅली करू. ठीक आहे. बघा आता लक्षात येईल. ठीक आहे. आता मी अप्रॉक्सिमेट याला काय केलं 23% घेतलं आणि याला अप्रॉक्सिमेट 2300. आता लक्षात घ्या ही व्हॅल्यू कमी केली, ही व्हॅल्यू पण कमी केली, म्हणजे हे किती आलं 529 23 चा स्क्वेअर तो किती येतो 529. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू कमी केली, ही व्हॅल्यू कमी केली, म्हणजे हे आन्सर कमी आहे. ऍक्च्युअल आन्सर याच्यापेक्षा कसं पाहिजे जास्त. आता याच्यापेक्षा जास्त पाहिजे पण एकदम जास्त नाही, थोडं जास्त, कारण आपण वरचे 30 सोडले आणि 0.25 सोडले फक्त. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त आणि एकदम जवळ. याच्यापेक्षा जास्त कोणतं आहे ठीक आहे, हे पण आहे, हे पण आहे आणि हे पण आहे, हे नाहीये. पण याच्या जवळ कुठलं हे आहे, म्हणजे आन्सर किती आलं 541.725. समजतं हे नक्की. ठीक आहे. हे होतं अप्रॉक्स कॅल्क्युलेशन. काही काही ठिकाणी आलं का आपल्याला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि काही क्वेश्चन असे असतात की जिथं आपल्याला ठीक आहे काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागते. याच्यापेक्षा आणखी 2-3 क्वेश्चन मी सांगतो की क्वेश्चन नुसार स्ट्रॅटेजी कशी बदलायची. सॉरी, आपण हे जे कालचा जो टाइप घेतला लास्ट लेक्चरचा हा जो टाइप आहे एवढेच टाइप आहेत असं नाही. कधी कधी याच्यापेक्षा वेगळं पण विचारू शकतात. नाही जसं तुम्ही एवढं शिकवलं तर एवढंच येईल असं नाही. ठीक आहे. याच्यापेक्षा वेगळं पण येऊ शकतं. आणि काही काही क्वेश्चन असे असतात की ते क्वेश्चन मध्येच आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. बघा आता कशी क्वेश्चन. समजा 64% ऑफ 250 प्लस 132% ऑफ 50. आता सोपं आहे बघा. हे पर्सेंट याला दिलं 25% आणि हा 0 इकडे घेतलं 640. इथं तर काय पर्सेंट याला दिलं 132 इंटू 50%. मग हे किती आले 25% म्हणजे 1/4. 64 आणि 50% 66. 6 6 12 226. हे 50% याला दिले म्हणजे अर्ध, याचा 66. हे पर्सेंट याला दिले 25%, हे 0 याला दिलं 640. 25% म्हणजे 1/4. आन्सर किती आलं 226. ठीक आहे. म्हणजे काय आहे ना की क्वेश्चन नुसार आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. बघा आणखी एक क्वेश्चन घेऊ. 56% ऑफ 750 minus x% of 560 is equal to 168. त्याने ऑप्शन दिलेले 48, 40, 60, 50 आणि 45.
चला करा बरं सॉल्व तुम्ही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि हे सॉल्व करा. ठीक आहे, मी थांबतो. बघा आता लक्षात आहे किती आले आन्सर. मला माहित नाही आन्सर, आपण चेक करू. ठीक आहे, आन्सर मला माहित नाही किती येतं ते. आता मी काय केलं की हे पर्सेंट याला दिलं आणि हे 0 इकडे घेतला. म्हणजे तुम्ही काय केलं याला 560 चं 75% मायनस x% ऑफ 560 इज इक्वल टू 168. मग हे किती आलं 420. बरोबर आहे का. 3/4 हे 14 चौक 56 आणि 14 त्रिक 42 420. आता 420 मधून किती मायनस करावे लागतील 168. 420 मायनस 168 इज इक्वल टू x% ऑफ 560. मग किती येतं बघा इन द सबट्रॅक्शन 252. हे 2 आले 7 हे 5 आणि हे 2 म्हणजे हे जर सॉल्व केलं तर हे किती येतं 252. मग हे काय पर्सेंट इकडे आलं 252 डिवाइडेड बाय 100. ठीक आहे सॉरी इनटू 100 डिवाइडेड बाय 560. ठीक आहे 14 ने डिवाइड केलं 14 चौक 56. हे किती येतं 14 एक 14. ठीक आहे 11 112 14 8 180 डिवाइडेड बाय 4 म्हणजे आन्सर किती आलं 45. हे तुम्ही काय केलं बेसिक न केलं की म्हणजे ऍडजस्टमेंटच केली पण याला थोडासा वेळ लागतो. असं नाही सॉल्व करायचं. एक लक्षात घ्या हे 56% आहे. 56% इनटू 750. 0 0 कॅन्सल. एक 10 राहिले तिथं पण काय होईल 0 1 10 ते गेले पण इकडे 0 लागेल. म्हणजे काय होईल हे 56 into 75 minus x into 56 is equal to 1680. असं कसं आलं बघा हे 56 divided by 100 into 750 minus x upon 100 into 560 is equal to 168. हा 0 0 कॅन्सल. हा 0 0 कॅन्सल. हे 10 कॉमन घेऊन इकडे 0 घेऊन हे ओरिजिनल तिथे आलं पाहिजे. हे पर्सेंट म्हणजे 2 शून्य आहेत. एक शून्य इथं कॅन्सल झाला एक उरला लिमिट. इथं पण 2 शून्य आहेत एक 0 इथं कॅन्सल झाला एक उरला. हा कॉमन ने उरलेला 0 इकडे घेतला. आता नीट बघा मी काय सांगतो. इथं 56 आहे इथं 56 आहे इथं 56 असणारच आहे. नसते तर उत्तर डेसिमल मध्ये आलं. मला काय म्हणायचं इथं 56 आहे इथं 56 आहे इथं 56 आहे म्हणजे याला 56 ने डिवाइड होणारच. नसेल डिवाइड होणार ठीक आहे तर उत्तर डेसिमल मध्ये आलं असतं. मग मी काय केलं की याला 56 ने डिवाइड केलं याला 56 ने डिवाइड केलं आणि याला पण 56 ने डिवाइड. 56 56 कॅन्सल 75 56 56 कॅन्सल x 56 3 75 मधून 30 गेले 45. x चा आन्सर किती आलं 45. म्हणजे व्हॅल्यू किती आली 40. समजतं हे. असं काही क्वेश्चन असतात त्या क्वेश्चन्स नुसार आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. ठीक आहे म्हणजे मी ज्या मेथड सांगितल्या त्या फिक्सच आहेत असं नाहीये. त्याच्यापेक्षा वेगळं पण येऊ शकतं. ठीक आहे आज थांबूयात आपण. ठीक आहे उद्या आपल्याला काय करायचं सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक पार्ट घ्यायचा की वर्ड प्रॉब्लेम की पर्सेंटेजचे वर्ड प्रॉब्लेम कसे तयार होतात त्याला कसं सॉल्व्ह करायचं हा सगळा पार्ट आपल्याला उद्या घ्यायचा आहे. आज इथं आपण थांबूया. चला थँक्यू.